नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी आपल्याला संत जनाबाई आणि पांडुरंग यांची कथा सांगणार आहे। खूप हृदयस्पर्शी कथा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय। तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दमाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले। तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या। त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणून घेत असत। जनाबाईचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली। इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले। तेथे आल्यावर त्यांना कळले की ती नामदेवाच्या घरी कामास आहे। तेथे गेल्यावर त्यांना कळले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे। तिला येण्यास काही अवधी लागेल। दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तेथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले। तिथे नदीकाठावर दोन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले। त्या दोघीच्या मध्ये गोवऱ्याचा मोठा ढीग होता। गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या। कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? त्यांच्या या प्रश्नाची दोघीपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय? हीच की जनी चोरटी, माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वर तोंड करून मला शहाणपण शिकवते। त्या बाईच्या या उद्धाराने कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते। तरीही त्यांच्या त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही। ते तिथेच आषाढभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले। त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जणी आहेस का? यावर ती हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलती झाली, होय बाबा, मीच ती जणी। तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेले। कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते। मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही, पर तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या यात आहेत। तुम्ही आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या। तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा। आता गोवऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या गोल गोवऱ्या। त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कोणाची हे कसं ठरवायचं? याचं कोडं कबीरजींना पडलं। कबीर विचारात पडलेले बघून जनाबाई म्हणाली, यात काय इतका विचार करायचा, अगदी सोपा आहे। आता कबीरजी चकित झाले होते। सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यात कुठली गौरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होतं। मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे। हे कसं काय सोपं असू शकतं, किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे, हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले। त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली। कबीराच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं आहे। सर्व गोवऱ्या एका ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा। ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची। जनाईच्या उत्तराने कबीरजीचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्याच बाईचा चेहरा गोरामोरा झाला। कबीरजी पुढे आले आणि त्यांनी त्या ढिगातील 2 गौऱ्या उचलल्या। गौऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता। आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही। आपण एक महान कवयित्रीला भेटत आहोत, जिच्या विचारात देव बसतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं। कबीरांनी साऱ्या गौऱ्या वाटणी केली। त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या, तर बहुतांश गौऱ्या जनाबाईच्या होत्या। जनाईच्या गौऱ्या
यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर जनाईला ती खोटे ठरवत होती. गौऱ्याची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलं का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गौऱ्यातून सुद्धा असतो. कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजीचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या. एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती अशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासून असावी. ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो. त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्यता करत असे. कशी करावी भक्ती ही आपण आपल्या जनाबाईकडून शिकली पाहिजे. खरंच हा व्हिडिओ खूप सुंदर आहे. सर्वांनी माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगा कसा वाटला, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.